मालिका हे कठीण माध्यम आहे, कारण ते रोज लिहावं लागतं. त्याने कुठेतरी मेंदू थकतो. पण मी स्वतः OTTचा प्रेक्षक आहे, मालिकांचा प्रेक्षक नाहीये. त्यामुळे मला खूप लोक म्हणतात याच्यातनं आम्ही काय शिकायचं. नाहीच शिकवत आहे आम्ही. शिकवण्यासाठी पुस्तकं आहेत, शिकवण्यासाठी शाळा आहे, महाविद्यालय, तिथे जाऊन शिका. जसं बंद करा म्हणणारे आहेत ना, तसं का बंद केली हो विचारणारे पण आहे. ज्यांना बंद व्हावीशी वाटते त्यांच्यासाठी रिमोट दिले आहे, टीव्ही बंदही करू शकतात. ज्यांना नाही आवडत त्यांनी नाही बघायच्या. बस एवढंच करायचंय, बाकी काही नाही करायचंय. ऐका रोहिणीताई, तुम्हाला मी कट करून पाठवणार आहे. मग सगळ्यात डिफिकल्ट रिलेशन कुठलं आहे तर सासू आणि सुनेचं. नवरा बायकोच्या रिलेशनशिप मध्ये पण मॅक्सिमम प्रॉब्लेम काय असतो, प्रत्येक पुरुषामध्ये एक स्त्री लपलेली असते. कारण त्यांच्याकडे खूप गोष्टी असतात ज्या पुरुषांकडे नाही आहेत. ते प्रमाण कमी जास्त असतं. बरेच वेळा घोळ हा असतो की आपल्याला स्वतःला माहित नसतं आपल्याला काय हवंय. म्हणजे सगळ्या स्त्रियांना मी पुन्हा एकदा कौतुक करतो की इट्स अ मोस्ट डिफिकल्ट थिंग की आपण 22-25 वर्ष ज्या घरात घालवले आहेत त्या सगळ्यांना सोडून तुम्हाला एका वेगळ्याच रिलेशनशिपमध्ये वेगळ्याच लोकांबरोबर जमवून घेण्यासाठी वेगळ्याच घरात राहावं लागतं. सबस्क्रिप्शन वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये अडल्ट कंटेंट असतोच. बरेच वेळा लॉजिक सुटतात त्याच्यामध्ये. आणि असं नाहीये की ते आम्हाला माहित नाहीये, ते माहित असतंही. अर्थात OTTला किंवा सिनेमांना करायला एक वेगळा वेळ मिळतो, एक बजेट असतं जे मालिकांना नसतं. गप्पा मस्ती आणि पॉडकास्ट विथ भार्गवी चिरमुलेच्या आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. असं बरेच वेळेला म्हटलं जातं की कलाकारांना जी वाक्य दिली जातात ती लेखकाची असतात. लेखक जे म्हणतो ते आम्हाला म्हणावं लागतं. पण काही लेखक असेही आहेत जे आम्हा कलाकारांना ओळखतात. हा कलाकार हे वाक्य कसं म्हणेल, त्याच्या तोंडी ते चांगलं दिसेल का नाही ह्याचा विचार करूनच सीन लिहिले जातात, डायलॉग लिहिले जातात. असाच एक उत्तम लेखक ज्यांनी मराठीमध्ये हजारो एपिसोड लिहिलेत आणि खूप सिरियल्स लिहिल्यात आणि माझा खूप जवळचा मित्र देखील आहे. भेटूया अभिजित गुरुला गप्पा मस्ती आणि पॉडकास्ट विथ भार्गवी चिरमुलेच्या आजच्या भागात. हाय अभिजित. हाय. खरं तर मी तुला पहिल्यांदा जेव्हा पाहिलं तेव्हा मी तुला अभिनेता म्हणून पाहिलं, लेखक म्हणून नाही. बरेच वेळेला ना लेखक खूप कोशात राहणारी माणसं असतात. म्हणजे तेव्हा तू सेटवर जाऊन लिहिणारा, आता आम्ही जर घरी जेवायला आलो तर तू आतल्या खोलीत बसून, एका खोलीत बसून तुम्ही त्या लॅपटॉप समोर असता किंवा फोनवर असता आणि तुमचं फोनवर इन्स्ट्रक्शन्स असतात किंवा तुम्ही ते लिहित असता. हे सगळं करताना एक माणूस म्हणून लेखक एकलकोंडा होत जातो, असं नाही का वाटत तुला? होतो, डेफिनेटली होतो. कारण काय होतं ना, त्याच्या विश्वामध्ये त्याच्याबरोबर बरीच कॅरेक्टर्स राहत असतात. फार असं तुला एकदम क्लिशेपेक्षा खूप असं प्रायोगिक वाटेल हे बोलणं, पण नाही, ही सत्य परिस्थिती आहे. कारण संवाद तर सतत साधतच असतो आपण. मला जेव्हा एखादा सीन लिहायचा असेल किंवा मला जेव्हा एखादी सिच्युएशन क्रिएट करायची असेल तेव्हा अमुक 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 आई वडील, भाऊ बहीण, हिरो हिरोईन असे 7-8 कॅरेक्टर सतत माझ्या बरोबर असतात. आणि ते लोक काय बोलणार आहे ते मलाच एकट्यालाच विचार करायचा असतो. सो बाबा याच्यावर काय रिॲक्ट होतील, आई काय रिॲक्ट होईल, तिची हिरोईनची बहीण काय रिॲक्ट होईल, भाऊ काय रिॲक्ट होईल, मग हिरो काय बोलेल, मग हिरोच्या घरचे काय बोलतील. सो मी ना कॉन्स्टंटली एका काय म्हणतात त्याला, एका नाट्यपूर्ण सिच्युएशन मध्ये ऑलरेडी 5 ते 7 लोकांबरोबर कम्युनिकेट करत असतो. आणि त्या सिच्युएशन मध्ये ना अचानकपणे दुसरा कुठला तरी आवाज आला किंवा हे झालं तर आपण डिस्ट्रॅक्ट होण्याची शक्यता असते. कारण कसं ना, ती चेन असते विचारांची. जसं आपण जेव्हा शिबिरांमध्ये काम करायचो तेव्हा इम्प्रोव्हायझेशन हा प्रकार होता. बरोबर. जसं मी आणि तू इम्प्रोव्हाइज करत असताना अचानक तिसऱ्या ऍक्टरनी त्याच्यामध्ये एंट्री घेतली, मग आपल्याला तो कोण आहे काय आहे आपल्याला माहित नाही, पण तरी आपण हे करत जातो. तसंच ते असतं की मला आता एका कॅरेक्टर पासून दुसऱ्या कॅरेक्टरमध्ये, दुसऱ्या कॅरेक्टरमध्ये, तिसऱ्या कॅरेक्टरमध्ये हे जात असताना कुठेतरी रिअल कॅरेक्टर जेव्हा मध्ये येतं, काही होतं तर डिस्ट्रॅक्ट होण्याची भीती वाटत असते. आणि म्हणून ती व्यक्तीनं शक्यतोवर आपल्या कोशात किंवा वेगळे राहतात ते. कारण कॉन्स्टंटली काय होतं ना, मल्टीटास्किंग करताना तुमचं माइंड कॉन्स्टंटली काम करत असतं, सतत काम करत असतं. म्हणजे आत्ताही मी विचार करत असताना कुठेतरी बॅक ऑफ द माइंड चाललेलं असतं की मला आज किती सीन, किती एपिसोड द्यायचे आहेत किंवा पुढच्या स्टोरीचा काय मुद्दा आहे. इव्हन
आत्ता आपण हा इंटरव्ह्यू करतोय, तर बघ बघ आत्ता आलं माझ्या डोक्यात, आत्ता तुझ्याशी बोलताना मला असं सुचलं की मी एखाद्या सिरियलमध्ये हा इंटरव्ह्यू पण घेऊ शकतो का, असा एखादा सीन इंटरव्ह्यूचा, एखाद्या ऍक्टरचा, एखाद्या कॅरेक्टरचा, की कोणीतरी असं. याचं कारण काय माहिती आहे का, ते कॉन्स्टंटली ते तुम्ही ऑन असतात रायटर्स, सो त्या याच्यामध्ये ना, म्हणून ते शक्यतोवर ना, मी असा नाहीये, मी इन्व्हॉल्व पण होतो, मी बोलतो पण शक्यतोवर टाळतो, आणि त्याने कुठेतरी मेंदू थकतो पण, कुठेतरी आपल्याला थकवा पण जाणवतो की आपण कॉन्स्टंटली रोज हे काम करतोय, सतत हे काम करतोय. आणि मग अशा वेळेस ना, जर तू मला म्हणशील की आज आपल्याला जाऊन पार्टी करायची, कुठेतरी आपल्याला फिरायला जायचं आहे, का तुला झोपायचंय, मी म्हणेल मला झोपायचंय. आय नो. सो मला आराम करायचा आहे, मला तेवढ्या वेळ शांतता मिळेल, किंवा मी एकतर ते करेन, नाहीतर मग मी एखादी वेगळीच वेब सिरीज म्हण किंवा फिल्म म्हण. तर या झोनमध्ये जाण्यामागचं कारण ते आहे की कुठेतरी तुमच्या ब्रेनला ती सवय पडते आणि मग तो थकतो रोज धावल्याने, आणि मग त्याला आरामाची गरज वाटते. म्हणून तो असं म्हणतो की नाही, मला आता आराम करावा लागेल. मी थोडा वेळ आराम केला ना, तर कदाचित उद्या मी आणखी जोमाने कामाला फ्रेश, माइंड फ्रेश राहील. सो ती एक फेज असते. टेलिव्हिजन सिरियल हा पूर्णपणे बायकांनी कंट्रोल केलेलं एक, मला असं वाटतं, एक माध्यम आहे. ते खूप बाई सेंट्रिक आहे, बाईचा होल्ड आहे. बरोबर. खूप स्त्री लेखिका आहेत आपल्या मराठीमध्ये, तर तुफान भरपूर आहेत. म्हणजे रोहिणीताई आहेत, मधुगंधा आहे, मिथिलाताई आहे, भरपूर बऱ्याच जणी आहेत. अस्मिता डायलॉग्स लिहिते बरेच वेळेला. अशामध्ये एक पुरुष लेखक म्हणून स्वतःची एक वेगळी ओळख, आणि पुन्हा विषय तर बायकांवरतीच, कारण या बायकांच्या अख्ख्या कॉम्पिटिशन मध्ये एक पुरुष लेखक म्हणून, आणि लिहिताना पूर्णपणे बायकांच्याच इमोशन्स लिहायचे आहेत. तुला हे करणं किती कठीण वाटतं आणि किती तारेवरची कसरत वाटते? आपण जेवढे कलाकार आहोत, कलावंत आहोत, ते एका शंकराच्या एका अशा रूपाची पूजा करतो ज्याला आपण नटराज म्हणतो. करेक्ट. आणि अर्धनारी नटेश्वर असं रूप आहे, शिव आणि शक्ती मिळून. तर कुठेतरी मला असं वाटतं की प्रत्येक पुरुषामध्ये एक स्त्री लपलेली असते आणि प्रत्येक स्त्रीमध्ये एक पुरुष असतो. त्याच्याशिवाय ना, आपण अपोजिट जेंडरचे जरी असलो तरी कुठेतरी ना एक सिमिलॅरिटी असते आपल्यामध्ये त्यांच्यासारखी आणि त्यांच्यामध्ये आपल्यासारखी. बरोबर. सो ते ना कुठेतरी ते प्रमाण कमी जास्त असतं. कधी कोणाला ते पटकन क्लिक होतं, कधी नाही होत. आता माझ्या बाबतीत जर म्हणशील ना, त्यात अजून एक, मी एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये वाढलेला मुलगा आहे. म्हणजे आमच्याकडे नागपूरमध्ये खूप जास्त प्रमाणात कुटुंबाचा गोतावळा होता. आई, आजी, दोन्ही आज्या, बरं आजीची बहीण म्हणजे ती पण मावशी आजी, आत्ते आजी, अशा पण आम्ही पाहिलेल्या आहेत. त्याच्या व्यतिरिक्त काका काकू, काकू म्हण, मावश्या म्हण, माम्या म्हण, ताई म्हण. सो इतक्या बायका होत्या ना आजूबाजूला, आणि त्या सगळ्या कुठेतरी त्यावेळेच्या त्या लोकांचं. आणि काय, आता लहान असताना मुलं शक्यतो आईजवळ असतात, किंवा पापड लोणची बनवायला या एकत्र भेटल्या, त्याच्यानंतरचे सगळे त्यांचे किस्से, त्यांच्या गप्पा, त्यांच्या हे, खास करून त्यांच्या भावना, त्यांना काय वाटतं, त्यांना काय म्हणतात त्याला, खटकतं, त्यांच्या काय इच्छा आहेत, त्या कुठेतरी ना ऑब्झर्व होत गेल्या. म्हणजे मला ऑब्झर्व करत गेलो आणि ते ऍब्सॉर्ब होत गेले आतमध्ये. लेखकाने कधी पण ना डोळे आणि कान उघडे ठेवून जर असलं, हे माझ्या नकळत झालं. ही मला कदाचित देवाने दिलेली हे असेल, पण देणगी असेल, की माझं मला माहित नाही, पण माझ्या नकळत मी ते सगळं ऑब्झर्व करत होतो. माझ्या डोक्यात ते सगळं साचत होतं, ते मनात कुठेतरी राहत होतं, कळत पण होतं की काय होतंय, काय वाटतंय त्यांना. आणि हे सगळ्यांना होतं. फक्त मी मगाशी तेच म्हटलं की पर्सेंटेज ऑफ कसं असतं, की त्याच्याकडे किती लक्ष द्यायचं आणि किती दुर्लक्ष करायचं, या दोन गोष्टींमधला पण फरक असतो. तर मला लक्ष द्यावंसं वाटलं, काही लोकांना नसेल वाटत, पण मला वाटलं, आणि तोच माझ्यासाठी फार मोठा काय म्हणतात त्याला, प्लस पॉइंट ठरला लिखाणामध्ये. कारण मला माहित नव्हतं उद्या जाऊन मला इतक्या स्त्री व्यक्तिरेखा लिहायच्या आहेत आणि त्यांच्या भावभावनांचं प्रगटीकरण करायचंय.
जेव्हा की कारण मी स्त्री एखादी बाई नाही. कशी रिॲक्ट होईल हो, हे पुरुष तितकं कदाचित नाही सांगू शकत, पण ते तुझ्या मालिकांमधनं जाणवत नाही. पण मला तेच म्हणायचं, जेव्हा तुम्ही हा विचार करताना की उलट मी तर थर्ड पॉइंट ऑफ व्ह्यू आहे, जर मी बाहेरून बघतोय तर मला उलट कळायलाच पाहिजे की बाईला काय हवंय. मला मला तर कळायलाच हवं स्त्रीला काय हवंय, आणि स्त्रियांना कळायला हवं की पुरुषाला काय हवंय, कारण त्या तर बाहेरून बघताय. बरेच वेळा घोळ हा असतो की आपल्याला स्वतःला माहित नसतं आपल्याला काय हवंय. हा हा जास्त मोठा घोळ आहे म्हणजे सगळ्यांच्या आयुष्यातला. पण मला असं वाटतं की उलट आपण बघतोय ना काय हवंय, जे दिसतंय ते. नवरा बायकोच्या रिलेशनशिप मध्ये पण मॅक्सिमम प्रॉब्लेम काय असतो, मला काय हवंय ते तिला कळत नाहीये, आणि तिचाही तोच प्रॉब्लेम असतो, अरे यार मला काय वाटतंय त्याला कळत नाहीये. का का हा एक्सपेक्टेशन असतं बरं. तुम्हाला स्वतःला काय स्वतःला हवंय हे तरी माहित असतं का? तर नसतं माहित. आणि तुमची अपेक्षा काय असते की ते त्याला कळावं किंवा ते तिला कळावं. बरोबर आहे. आणि माझं म्हणणं आहे की ही अपेक्षा असण्याचं कारण असं असतं कारण डोळे दिलेत, कान दिलेत. जर आपण समोर आपल्यासोबत राहणाऱ्या व्यक्तीकडे नीट बघितलं किंवा नीट तिला ऐकलं किंवा त्याला ऐकलं तर आपल्याला कळेल. पण त्यावेळेस आपण कानावर हात ठेवलेले असताना आपल्याला बघायचंही नसतं, बिकॉज आपण आपापल्या शेलमध्ये असतो बेसिकली. तर कुठेतरी ना मला असं वाटतं त्यावेळेस जर आपण डोळे उघडे ठेवले, कान उघडे ठेवले, तर तुम्हाला आजूबाजूला काय घडतंय ते पकडता येतं. म्हणजे आता तुला सोप्यातलं सोपं सांगतो की आपले बर्डमॅन ज्यांना म्हणतात, सलीम अली, जे पक्ष्यांचं निरीक्षण करतात. सो जर एक व्यक्ती जंगलात जाऊन पक्ष्यांचं इतकं डिटेल निरीक्षण करू शकतात की पक्षी कधी येतात, काय करतात, त्यांना कधी भूक लागली आहे, कधी ते कुठल्या त्यांच्या आवाजावरनं ते कळतं किंवा काय होतं. तर मला असं वाटतं मग आपल्या आजूबाजूला असणाऱ्या माणसांना काय हवंय ते आपण का नाही ओळखू शकत. फक्त बघायची गरज आहे थोडीशी. आणि मला म्हणून असं वाटतं की मी जरी पुरुष असलो तरी स्त्रियांविषयी माझ्या मनात अत्यंत आदर आहे. आणि आणि माझ्यासाठी ते एक काय म्हणतात तो रिसर्चचा पण एक भाग आहे. कारण त्यांच्याकडे खूप गोष्टी असतात ज्या पुरुषांकडे नाही आहेत. म्हणजे भावनिक याच्याबद्दल म्हणशील तर लेवलला म्हणशील तर किंवा वैचारिक लेवलला पण त्यांची विचार करण्याची क्षमता वेगळी असते. जसं तुलाही माहित असेल की त्यांना जेवढे रंग दिसतात तेवढे पुरुषांना दिसूच शकत नाही. तर ही क्वालिटी आहे. तर ते जर तुम्ही पकडायचा प्रयत्न केला ना त्याचं हे करायचं, तर कुठेतरी मला ते वाटलं की हा मला ते येत होतं असं मी म्हणत नाहीये. कारण जेव्हा आलो त्याच्या आधी मी असं स्त्री व्यक्तिरेखेवर काही लिखाण मी फार केलं नव्हतं. पण मी स्वतःला तसं मोल्ड केलं. मी स्वतः तसे डोळे उघडे ठेवायला शिकलो. काही आधीचे अनुभव होतेच, पण त्या व्यतिरिक्त ही एक्सपिरियन्स वाढवण्यासाठी किंवा माझ्या याच्यासाठी माझ्या मैत्रिणींशी, माझ्या घरच्यांशी, आईशी, काकूशी, मामीशी, मावशांना फोन करून करून त्यांच्याशी बोललो की तुम्हाला काय वाटतं की काय करायला पाहिजे. काकूला विचारलं की काय म्हणजे त्यांनी सरप्राईज दिलेलं आवडतं का. मग त्यांनी ना एक दिवस येऊन माझ्यासाठी भाजी तयार करून ठेवली होती, मला खूप छान वाटलं. सो काय आहे ना, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि कधी कधी त्यांना त्या छोट्या छोट्या गोष्टी फार मोठ्या त्यांच्यासाठी असतात. तर ह्या सगळ्या गोष्टीतनं कुठेतरी मला ना स्त्री व्यक्तिरेखा उलगडत गेल्या आणि मग त्याचा वापर मी सिरियल मध्ये केला. याच्यासाठी मी सगळ्या माझ्या आजूबाजूंच्या जेवढ्याही स्त्रिया आहेत, म्हणजे माझ्या फॅमिली मधल्या, माझी आई, माझी बायको, माझी मुलगी आणि माझ्या सगळ्या मैत्रिणी, कलिग्स जे माझ्या आजूबाजूला आहेत, त्या सगळ्यांना मी सांगतो की थँक्यू सो मच. तुम्हा सगळ्यांमुळे ना मला मालिका लिखाणामध्ये खूप मदत होते आणि त्यांच्याकडनं मला फार शिकायला मिळतं. खरं तर आता OTT आणि कोविड नंतर प्रेक्षक खूप सुजाण झालेत, खूप वेगळं बघायला लागलेत असं सगळीकडे जाणवतं. पण टेलिव्हिजनवर मात्र अजूनही सासू, सुना, किचन पॉलिटिक्स हेच खूप आवडलं जातं. ह्याविषयी तुझं पर्सनल एक लेखक म्हणून काय मत आहे? मत असं आहे की मला असं वाटतं की दैनंदिन आणि कधीतरी या दोन गोष्टींमध्ये फरक आहे. जसं आता ही खिडकी आहे माझ्या बाजूला, मी या खिडकीतनं एक दृश्य रोज बघतो किंवा काय खिडकीच्या बाजूला एक शेजारी माझे कोणी राहत असतील ते रोज मला दिसतात. त्या घरातलं कुटुंब, काका, काकू,
किंवा तिथले कोणी मुलगा मुलगी जे कोणी असेल ते, त्यांना मी रोज भेटतो, काय नमस्कार, कसं चाललंय, चांगलं चाललंय, व्यवस्थित आहे. तर हा रोजचा प्रवास आहे, हा वेगळा असू शकत नाही. जेव्हा तो वेगळा घडतो ना, तेव्हा आपल्याला त्रास होतो. उद्या त्यांच्याकडे काही घटना घडली वेगळीच, जी एक्सपेरिमेंटल लेवलला आहे, तर मला त्रास होईल. अरे हे काय झालं, जे मला बघवणार नाही कदाचित. टीव्ही असंच आहे. मालिका म्हणजे ते नेबर आहे, मालिका म्हणजे शेजारी आहे. त्या शेजारच्या घरात राहणारी दीपा, राधिका, किंवा आता नवीन माझ्या सिरियल मधली जानकी किंवा गौरी, ज्या कुठल्या या आहेत, त्या रोज भेटतात आहे मला. त्या रोज वेगळं रूप घेऊन तुमच्या समोर आल्या तर तुम्हाला त्या रोज आपल्या कशा वाटतील? त्या वाटणारच नाही. त्या आपल्या वाटण्यासाठी, त्या रिलेटेबल वाटण्यासाठी, त्या जिवंत वाटण्यासाठी त्या अत्यंत अशाच दिसायला हव्या ज्या आजूबाजूला होतात. आता तू जो प्रश्न विचारला की OTT आणि याच्यामध्ये, अर्थात OTTला किंवा सिनेमांना करायला एक वेगळा वेळ मिळतो, एक बजेट असतं जे मालिकांना नसतं. आणि मुळात म्हणजे प्रेक्षक वर्ग, OTTचा प्रेक्षक वर्ग हा खूप वेगळा आहे आणि मालिकांचा प्रेक्षक वर्ग हा खूप वेगळा आहे. मालिका हे एकमेव माध्यम आहे भार्गवी आत्ताच्या कंडिशनमध्ये, जे माध्यम आजोबापासून ते नातवापर्यंत किंवा सासूपासून ते सुनेपर्यंत आणि वडिलांपासून ते मुलीपर्यंत सगळे एकत्र बसून बघू शकतात. फॅमिली एंटरटेनमेंट. एक्झॅक्टली. बाकी कुठलंच नाहीये. OTT मध्ये पण UA हे सर्टिफिकेट देऊन त्यांनी दिलेलं असतं, भलेही ते घरी आहे, पण त्यांचा मुळात हे असं आहे की सबस्क्रिप्शन वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये अडल्ट कंटेंट असतोच. कारण ते नाही दिलं तर वडील आणि मुलगा एकत्र बघू नाही शकणार ना. ते असेल तेव्हाच ते वेगवेगळे बघतील, ते नसलं तर ते बघतील एकत्र. मग काय एकच सबस्क्रिप्शनवर सगळी फॅमिली बघते. बरोबर. पण मालिकामध्ये तसं नाही करू शकत. त्यामुळे तिथे खूप खूप लिमिटेशन्स आहे. मालिकाच्या मेकिंग मध्येच खूप लिमिटेशन्स आहे. त्याचं सेन्सॉर बोर्ड सगळ्यात जास्त स्ट्रिक्ट आहे, म्हणजे SMP आपण जे म्हणतो. त्याच्यामुळे ना काय होतं ना, तिथे एका याच्या वरती जाऊन OTT सारखा कंटेंट क्रिएट करण्यासाठी आपल्याला जे काही गोष्टी लागतात त्या अवेलेबल नसतात. आणि मुळात जसं मी सांगितलं की दैनंदिन गोष्टीमध्ये रोज जर तुझ्या घरासमोर काय म्हणतात त्याला, पोलीस आणि याच्यामध्ये शूटआउट होत आहे, किंवा रोज तुझ्या घरासमोर येऊन कोणातरी वेळ लागतंय किंवा काहीतरी वेगळाच प्रकार घडतोय, किंवा स्त्रीचा पुरुष होतोय, पुरुषाची स्त्री होते, असं काहीतरी वेगळाच एक्सपेरिमेंट घडतोय, तर तो तुला नाही सहन होणार. कारण तुला रोज दाखवायचं आहे ना. ती दैनंदिन गोष्ट आहे, त्यामुळे ती सिंपलच असली पाहिजे, ती साधीच असली पाहिजे, ती वेगळ्या पद्धतीची असून चालणार नाही. त्यामुळे ना तुम्हाला आणि रिलेटेबल असली पाहिजे. मग नाती रिलेटेबल काय आहे? सगळ्यात रिलेटेबल काय आहे? तर रिलेटेबल, याच्यामध्येच रिलेशन आहे आणि त्याच्यामुळे तुला त्या रिलेशन्सवरच खेळावं लागेल. मग सगळ्यात डिफिकल्ट रिलेशन कुठलं आहे? तर सासू आणि सुनेचं. कारण एक मुलगी जी आतापर्यंत आई या फिगरच्या सोबत लहानाची मोठी झालेली आहे, ती त्याच एजच्या एका वेगळ्या बाईसोबत राहायला लागते, जिची ही मुलगी नाहीये, जिचा मुलगा तिच्या बरोबर आहे आता. आणि त्या बाईला पण इन्सिक्युरिटी झालेली आहे की आता पुढे काय होणार. सो हे सगळे प्रश्न ना, हे मोस्ट कॉम्प्लेक्स रिलेशनशिप असते सासू सुनेची, आणि त्याच्यातले वेगवेगळे कंगोरे पकडण्याचा आम्ही प्रयत्न करतो. काय होतं ना, मुलीचं आयुष्यच बदलतं लग्नानंतर. तिला घर सोडून दुसऱ्या घरात येऊन राहावं लागतं. म्हणजे खरं तर खूप, म्हणजे सगळ्या स्त्रियांना मी पुन्हा एकदा कौतुक करतो की इट्स अ मोस्ट डिफिकल्ट थिंग की आपण 22-25 वर्ष ज्या घरात घालवले आहेत त्या सगळ्यांना सोडून तुम्हाला एका वेगळ्याच रिलेशनशिपमध्ये वेगळ्याच लोकांबरोबर जमवून घेण्यासाठी वेगळ्याच घरात राहावं लागतं, विच इज मोस्ट डिफिकल्ट. आणि म्हणून लग्नानंतर TRP वाढतो आमच्याकडे पण, कारण कष्ट वाढतात, लग्नानंतर प्रॉब्लेम्स वाढतात, संकट वाढतात. तर ती प्रत्येक, आणि काय होतं ना, सगळ्या बघणारे आमचे जे व्ह्युअर्स आहेत मॅक्सिमम, ते सगळे नॉर्मल लोक आहेत, अत्यंत साध्या घरात विचारसरणीत आणि याच्यात राहणारे आहेत. त्यातलं कोणी म्हणजे अक्षरशः सगळ्या लेवल मध्ये ते बघितल्या जातं.
OTTचा आणि याचा ऑडियन्स हा वेगळा आहे. तिथे तुम्हाला कष्ट घ्यावे लागतात. एक तर तुम्हाला ते सबस्क्राईब करावं लागतं, बरोबर. पैसे भरावे लागतात, नाहीतर तुम्हाला उठून थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघावा लागतो. हे रोज तुम्हाला फुकटात दिसत असतं. म्हणजे अर्थात त्याचा एक रकमी जे काही पैसे भरले ते भरले, पण काय आहे ना, फक्त बटन दाबलं की आपल्याला ते दिसतं. त्यामुळे ना ते त्या याच्यामध्ये अशी पब्लिक इन्व्हॉल्व आहे ज्या लोकांना ना ते एंटरटेनमेंट म्हणून ते हवंय चॅनलवर, आणि त्यात मजा पण हवी आहे, आणि त्याच्यामध्ये ती गंमत पण हवी आहे, त्याच्यात ती रिलेटेबिलिटी पण हवी आहे. सो तो प्रेक्षक वर्ग कम्प्लिटली वेगळा आहे. OTT आणि मालिकांचा प्रेक्षक वर्ग हा वेगळा आहे. मी स्वतः OTTचा प्रेक्षक आहे, मालिकांचा प्रेक्षक नाहीये. किंवा तू पण नसशील कदाचित, कारण आपल्याला वेळच मिळत नाही मालिका बघायला. सो त्या लोकांना काय हवंय ना, ते तुम्हाला मालिकांमध्ये द्यावं लागतं. जे हे म्हणणारे आहे की मालिकांमध्ये वेगळं काही घडत नाही, ते लोक स्वतः फार मालिका बघत नाहीत, फ्रँकली सांगतो. कारण तो प्रेक्षक वर्ग OTTचा आहे. सो हा फरक पडलाय. हा आता पुन्हा एक, कारण काय ना, प्रश्नातनं प्रश्न उत्तर आहे की हा मग फरक पडलाय की नाही. होतो, मालिकांमध्ये पण बदल होतो, मालिका पण प्रोग्रेसिव्ह होत जातात. तर याचंही मी एक उदाहरण असं देईन की 10 वर्षापूर्वी लिहिलेली अवघाची संसार आणि त्याच्यानंतर लिहिलेली माझ्या नवऱ्याची बायको, या दोन मालिकांमध्ये 10 वर्षाचं अंतर आहे. पण त्या मालिकेमध्ये पुरुष पात्र हर्षवर्धन भोसले त्या आसावरीला मार मारतो, सगळं करतो. ती 1300 एपिसोड पर्यंत ते सगळं चालल्यानंतर ती फक्त मंगळसूत्र काढते आणि आपल्या नवऱ्याच्या हातात देते आणि घर सोडून निघून जाते. हे तिचं प्रोग्रेशन होतं. एवढंच प्रोग्रेशन होतं 2008 साली. आणि 2017 साली 16 साली जेव्हा मी 8 वर्षानंतर जेव्हा मी माझ्या नवऱ्याची बायको लिहितो, त्यात राधिका घर तर सोडतेच, पण ती स्वतःची कंपनी उभी करते, त्या दुसरं लग्न करते आणि त्याच कंपनीमध्ये आपल्या नवऱ्याला नोकरी देते. प्रोग्रेशन झालं की नाही. करेक्ट. पण मालिकांचं प्रोग्रेशनला वेळ लागतो, कारण ती समाजाची मेंटॅलिटी बदलल्यानंतरच ते प्रोग्रेशन होतं. सामाजिक मोठं प्रोग्रेसिव्ह काही झाल्यानंतर ना ते होत जातं, कारण ते रिसर्चमध्ये दिसत जातं. आवड दिसते माणसाची, स्त्रियांची, पुरुषांची, की त्यांना काय बघायला आवडतंय याचा चॅनल रिसर्च करतं, आणि त्या गोष्टी मग तुला रिफ्लेक्ट होताना दिसतात, पण त्याला वेळ लागतो. पण तसाच एक प्रश्न म्हणजे त्यातनंच एक सब क्वेश्चन जो तू मगाशी शब्द म्हणालास, TRP. आता हे कोण मोजतं, काय मोजतं ते देवालाच माहिती. पण हे TRP बरेच वेळेला, आता जसं तू परवाच गप्पा मारता मारता आपलं बोलणं झालं की आता इलेक्शन्स आहेत, मग आता IPL आहे, मग वर्ल्ड कप आहे, यामुळे मग TRP बदलणार म्हणून सगळ्यात जास्त लेखकांना प्रेशराईज केलं जातं, कारण जोपर्यंत लेखक काही देत नाहीत आम्ही काहीच काम करू शकतो. सो ह्या सगळ्याचा लेखक म्हणून तुझ्यावर परिणाम होतोच ना, कारण आता तुझी गोष्ट एकीकडे चालली, पण आता हे आलं, TRP खाली आला, तर काहीतरी घडव, हे जे आपल्याला सांगितलं जातं. बरोबर आहे. मग तेव्हा तू ते कसं डील करतो? मग ते डेफिनेटली हीच तारेवरची कसरत आहे ती, की तुम्ही तो जो सर्कशीतला खेळ असतो ना, की 2 याच्यामध्ये दोरी बांधली आहे, त्याच्यात ती मुलगी चालतेय, मग तिच्या हातात एक ना मोठा रॉड देण्यात येतो. बरं, तेवढ्यावर थांबतं का? तर नाही. मग एक चाक फेकण्यात येतं, मग ती त्याच्यावर चाक चालवायला लागते. तेवढ्यावर थांबतं का? नाही. त्याच्यावर तर आणखी डोक्यावर कब्बज्या ठेवल्या जातात. म्हणजे वाढतच आहे. आणि त्यातही तिला ती सगळं पडू न देता तिला इकडून तिकडे जायचंय. हेच मालिका लेखन आहे. ह्याच्यात स्वतःचा विचार कुठेच नाहीये. ह्याच्यात फक्त मला काही होऊ दे, त्या लोकांना मजा आली पाहिजे, त्या लोकांचं एंटरटेनमेंट झालं पाहिजे, त्या लोकांनी तो मॅक्सिमम टाइम बघितला पाहिजे एपिसोड. त्यालाच TRP म्हणतात, की किती लोकांनी किती वेळ तो एपिसोड बघितलेला आहे, याचा जो रेशिओ निघतो त्याला TRP म्हणतात. म्हणजे फक्त किती लोकांनी नाही, किती वेळ, हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. कन्झ्युम किती झाला त्याला टाइम स्पेंड म्हणतात. सो तो टाइम स्पेंड जो आहे तो किती आहे त्याच्यावर पण खूप डिपेंडेड आहे. कारण 1000 लोकांनी मिळून 5 मिनिटाचा एपिसोड बघितलाय तरी TRP नाही मांडणार. पण 1000 लोकांनी मिळून जर तो पूर्ण 14 मिनिटं बघितलाय किंवा पूर्णच्या पूर्ण 23 मिनिटं बघितलाय तर त्याचा TRP जास्त राहील. सो ते पण महत्वाचं. आणि 23 मिनिटं त्यांना खेळवून ठेवण्यासाठी आम्हाला मग ह्या क्लुप्त्या कराव्या लागतात. आणि मग काय होतं, जनरली काय आहे, बिकॉज हे माध्यम एका बटनेच्या अंतराचं माध्यम आहे, किंवा मी आत्ता हे दाबलं, मी IPLची मॅच पाहतो, चल थोड्या वेळ आता सिरियल पाहून येऊ, तर ते थोड्या वेळासाठी जो आलेला प्रेक्षक आहे ना, तो पुन्हा IPLच्या मॅचमध्ये जायला नको.
हा. त्याच्यासाठी आम्हाला तिथे सतत काहीतरी घडवावं लागतं आणि ते पण रोज. म्हणजे ते गेलेले प्रेक्षक, कारण काय आहे ना, इट्स अ जॉब. त्याला तुम्ही काहीच करू शकत नाही. उद्या तो IPL ला गेला किंवा दुसरं काही बघायला गेला तर ऑब्व्हियसली इकडचा TRP पडणार, कारण तुमचा टाइम स्पेंड कमी होणार. तर म्हणून तुम्हाला सातत्याने त्याच्यात काहीतरी घडवत राहावं लागतं, काहीतरी करावं लागतं. बरेच वेळा लॉजिक सुटतात त्याच्यामध्ये. आणि असं नाहीये की ते आम्हाला माहित नाहीये, ते माहित असतंही. ते म्हणजे उलट मला तर वाटतं जो लॉजिक सोडतो त्याला ते माहितच असतं की तो सोडतोय, नाहीतर तो सोडणार कसा. करेक्ट. पण काय असतं ना, पुन्हा माझा प्रश्न तो आहे की त्या क्षणाला त्यावेळी एंटरटेनमेंट काय होते. म्हणजे आपण मनोरंजनासाठी टेलिव्हिजन बघतोय, हे शैक्षणिक काहीच नाहीये. कारण जर मला खूप लोक म्हणतात याच्यातनं आम्ही काय शिकायचं, नाहीच शिकवत आहे आम्ही. शिकूच नका, काहीच शिकवायचं नाहीये. आम्हाला तुमचं मनोरंजन करायचं आहे. शिकवण्यासाठी पुस्तकं आहेत, शिकवण्यासाठी शाळा आहे, महाविद्यालय, तिथे जाऊन शिका. कोणालाच टेलिव्हिजन मधनं काय शिकवणार आहे आम्ही. आणि तिथे लिहिलेलंच असतं की हे सगळं मनोरंजनासाठी, डिस्क्लेमरच येतो आधी. मग तुम्ही ते मनोरंजनासाठी बघताय ना, मग त्याच्यातनं शैक्षणिक गोष्टीची अपेक्षा काय ठेवतात. तरीही आम्ही करतो असं नाहीये. म्हणजे मी असं म्हणतच नाहीये की त्याच्यातनं आम्ही काही असं देत नसतं. प्रत्येक सिरियलमध्ये तुम्हाला असं एखादं कॅरेक्टर दिसेल जे काहीतरी चांगलं शिकवतं, नात्यांबद्दलचं गोष्ट सांगतं, नवरा बायकोच्या नात्यामध्ये येणाऱ्या गोष्टी कशा दूर होतील त्याच्यासाठी काहीतरी करतं. एक व्यक्ती आहे, तिचा तो स्ट्रगल आहे, ती झगडत असते, ती कल्पनाविलास असणारच आहे. कारण आफ्टर ऑल हे सगळं काल्पनिक आहे, फिक्शन आहे, कुठल्याही रिअल स्टोरीवर आधारित नाहीये आणि तसं कोणी म्हणत पण नाहीये. त्यामुळे ना तो कल्पना विलास पण त्याच्यामध्ये असायलाच पाहिजे. आता आपण कथा कादंबऱ्या पण वाचतो, त्याच्यामध्ये पण अशा बऱ्याचशा असतात कारण की ज्याच्यात काही काही गोष्टी आपल्याला पटत नसतात. पण मनोरंजन होत आहे का नाही, मजा येते की नाही, एंटरटेनमेंट होत आहे की नाही, ती गोष्ट महत्वाची असते. आणि जिथे एंटरटेनमेंट होत असताना तिथे व्यक्ती ते करून घेत असतो, ते बघत असतो. आणि जेव्हा तसं होत असतं तेव्हा TRP वाढत जातं. करेक्ट, ऍब्सोल्युटली. ज्या क्षणी ते होणार नाही त्या क्षणी आपोआप लोक बंद करतील बघणं, आपोआप तो TRP पडत जाईल. आणि जसा जसा TRP पडत जातो एका पॉइंटला मालिका बंद होते. पण मग अशाच हल्ली मालिका वर्षानुवर्ष चालतात. म्हणजे जसं तू म्हणाला अवघाची संसार 1300 एपिसोड, माझ्या नवऱ्याची बायकोचे पण साधारण 1300 झाले जवळपास. एवढी वर्ष सिरियल चालते, ह्याविषयी तुझं काय मत आहे की एक लॉंग रन आपण ज्याला म्हणतो. त्याच्यात पण कसं असतं ना की आता जसं कुठल्याही एखाद्या बिझनेसमध्ये, जर कुठलाही बिझनेस असू दे, मी हे म्हणत नाही की आफ्टर ऑल मी याच्याकडे एक बिझनेस म्हणूनच बघतो. आणि या व्यवसायामध्ये कसं आहे बेसिकली की जे चालतंय ते चालवण्यात येतं, जे चालतंय ते चालवण्यात येतं. म्हणजे आता जर तुझी गाडी अत्यंत चांगल्या कंडिशनमध्ये आहे, तू भलेही ती 5 वर्षापूर्वी घेतली असू दे नाही तर 10 वर्षापूर्वी घेतली असू दे, काहीही झालेलं नाहीये आणि ती अजूनही ठणठणीत आहे. तू रोज इतके इतके किलोमीटर चालवतेस, पुन्हा आणून ठेवते, छान स्वच्छ करून ठेवते, एक हाती ड्रायव्हिंग आहे, काहीही प्रॉब्लेम नाहीये. का विकशील ती? उगाच 10 वर्ष झाले म्हणून मी विकून टाकणार आणि मी नवीन घेणार, पुन्हा EMI बनवणार, मग पुन्हा त्याच्यासाठी वेगळ्या कटकटी करणार. जनरली आपण मिडल क्लास लोक जे आहे घेतली की हा म्हणजे जोपर्यंत आता ही गाडीला आता काही काच्यात खटपटी निघायला लागल्या बाबा, आता काहीतरी प्रॉब्लेम व्हायला लागले, त्याच्यानंतर ती विकायला काढतो ना. तसंच आहे ना. जोपर्यंत मालिका देते चॅनल बंद का करणार? व्यवस्थित TRP येतोय, त्या याच्यामध्ये त्यांचं सगळं त्यांना जे साध्य करायचंय ते होतंय. मग लोकांनाही त्या आवडतात आहे, लोकांनाही सवयीला झालेलं आहे रोज दीपाला बघणं, रोज राधिकाला बघणं, रोज गौरीला बघणं. ज्या ज्या त्यांच्या आवडत्या कॅरेक्टर आहेत, व्यक्तिरेखा आहेत, कॅरेक्टर्स आहेत, त्यांना रोज बघायला त्यांना आवडत आहे. मग अशा परिस्थितीमध्ये ना काय होतं ना, ते लोक म्हणतात की प्रोलॉंग करा, का बंद करू? कारण एक गोष्ट पुन्हा नव्याने सुरू करणं, पुन्हा त्या सगळ्या व्यक्तिरेखा सगळ्या लोकांना आवडतील अशा ह्याच्यात करणं, बरं त्याची काय गॅरंटी आहे की दर 2 वर्षांनी एक सिरियल बंद केली आणि दुसरी जी सुरू होणार आहे ती तेवढीच हिट होणार आहे? लोकांना नाही आवडली ते नाही बघणार.
ते नाहीच बघणार, कारण ते प्रेक्षक आहेत, ते मायबाप प्रेक्षक आहेत, त्यांच्यावरच सगळं आहे. आणि किती आपण म्हटलं, जर त्या सिरियलला टीआरपी येतोय म्हणजे प्रेक्षक बघतायत. ते तुम्ही आम्ही नसू, पण तुम्ही आम्ही म्हणजे विश्व नव्हे. नक्कीच आपण विश्वातले आहो, पण सगळे म्हणून आपण नाही सांगू शकत ना. मग बहुमत तेच असतं ना जे टीआरपी मध्ये येतं. ते लोकांनी बघतायत, लोक त्यांना आवडतंय. मला कित्येक लोकांनी असंही म्हटलेलं आहे, मी लिटरली का बंद केली हो, किती छान मालिका होती. जसं बंद करा म्हणणारे आहेत ना, तसं का बंद केली हो विचारणारे पण आहे, मनापासून त्या मालिकेवर प्रेम करणारे आहे. मग कुठेतरी असंही वाटतं ना की जे ते खरंच मनापासून त्या मालिकेवर प्रेम करतात त्यांच्यासाठी का करू नये. ज्यांना बंद व्हावीशी वाटते त्यांच्यासाठी रिमोट दिले, त्यांनी ते बदलूच शकतात. 100 चॅनल आहेत, किंवा टीव्ही बंदही करू शकतात. तर प्रश्न हा असतो की तिथे बहुमताचाच प्रश्न असतो पुन्हा, की जर ती बघितल्या जाते तर आपण त्यांचा तो आनंद का हिरावून घ्यायचा. बरोबर. म्हणून चॅनल नाही करत, मग ती प्रोलॉंग होत जाते. सो मी 2 उदाहरणं देण्याचा प्रयत्न केला की का हे होत नाही. आणि बरेच वेळा मला कुठली गोष्ट आवडली नाही तर ती बंद व्हावी असं नसतं ना. म्हणजे आता मला समजा एखाद्या कंपनीचं प्रॉडक्ट आवडलं नाही, मला कुठल्या तरी सॅमसंगचा मोबाईल आवडला नाही, मग तुम्ही आयफोनचा वापरा ना. तुम्ही सॅमसंग कंपनी जाऊन बंद नाही करत ना, मोबाईलच बंद करता ना वापरणं. तसंच आहे, ज्यांना नाही आवडत त्यांनी नाही बघायच्या, बस एवढंच करायचंय, बाकी काही नाही करायचंय. तर काय ना, पण त्याच्यासाठी ती सिरियल बंद करणं, त्या सिरियल मध्ये 100-150 लोक काम करत असतात, अभिनेते, स्पॉट बॉय, हे ते गरीब माणसं आहेत बरीचशी, ती बिचारे काम करत असतात. त्या लोकांच्या स्वप्नांवर पाणी फिरतं ना, त्या लोकांच्या पोटावर पाय देण्यासारखं आहे त्यांची सिरियल बंद होऊ दे म्हणणं. म्हणजे असं म्हणू नये असं मला वाटतं. नक्कीच नक्कीच. कोणाचा व्यवसाय बंद पडू दे असं म्हणण्यात काहीच पॉईंट नाहीये. अजून एक सिरियल लेखकांवर असा खूप आरोप असतो की हे लोक फिल्म नाही लिहू शकत, कारण फिल्म लेखन हा पूर्ण वेगळा विषय. पण असंही तुझ्या बाबतीत होत नाही. तुम्ही उत्तम फिल्म लिहिल्यास आणि तू लिहितोच पण आहेस. तुला या 2 माध्यमांमध्ये तू कसा फरक करतोस. एकांकिका नाटक हौशी केलं असशील, तुझं व्यावसायिक पण नाटक, आणि त्यालाही सगळी बक्षिसं मिळाली होती त्या वर्षी. तर मला असं वाटतं हे तिन्ही लिहितोस, तर तो हा आरोप जो आहे त्या आरोपाविषयी तुझं खंडन कसं करशील या आरोपाचं. नाही, मुळात चित्रकार असला ना तर मग तो एवढ्याशा पोर्ट्रेटवर पण चित्र काढू शकतो, एवढ्यावर पण काढू शकतो आणि एवढ्यावर पण काढू शकतो, एका भिंतीवर पण चित्र काढू शकतो. त्याची कंपॅरिझन होऊ नये. माझं असं म्हणणं आहे की अमुक व्यक्ती अमुक करू शकत नाही असं आपण म्हणू शकत नाही. मुळात काय आहे ना, हा एक गोष्ट आहे की त्याचा आवाका तुम्हाला कळला ना की ते कसं आहे. म्हणजे जसं आता नाटक आणि सिनेमामधला फरक जर म्हणशील तर तो मी पटकन सांगू शकतो की नाटक काय आहे ना, नाटक एका चौकटीत आपल्याला बांधलेलं असतं आणि प्रेक्षकांना ना एका सीटवर बसवलेलं असतं, जिथून तुम्ही काहीही त्या चौकटीतलं बघू शकता. तिथे 8 लोक काम करत असतील, त्याच्यापैकी कोणाकडे बघायचं आहे हे प्रेक्षक ठरवेल. बरोबर आहे. पण सिनेमात किंवा मालिकेत तसं नाहीये. प्रेक्षकांचा डोळाच आपल्या हातात असतो, तो म्हणजे कॅमेरा. मला जर हाच चेहरा दाखवायचा आहे तर तोच दिसणार, दुसरं काही दिसणार नाही. तुम्हाला या माध्यमातला फरक कळला ना तर तुम्ही लिहू शकता. त्याचा काही हे नाहीये की मालिका माध्यमासाठी कसं लिहायला पाहिजे आणि फिल्म. मी असं नाही म्हणत की सगळ्यांनाच सगळं जमतं, नसेल जमत, पण प्रयत्न केला तर. पुन्हा माझं तेच म्हणणं आहे की एकदा तुम्ही शिकून एखाद्या व्यक्तीने जर ठरवलंय तर तो काही करू शकतो. तर मला असं वाटतं की तुम्हाला जर त्या माध्यमाचा आवाका कळला, माध्यम कसं आहे कळलं, त्याच्यातल्या गोष्टी कळल्या, तर तुम्ही डेफिनेटली मग नाटकही लिहू शकता, फिल्मही लिहू शकता, सिनेमाही लिहू शकता. तुम्हाला मालिका पण लिहू शकता. फक्त मालिकेसाठी मी पुन्हा म्हणेन की मालिका हे कठीण माध्यम आहे, कारण ते रोज लिहावं लागतं आणि रोज तुमच्यावर टेलिकास्टचं प्रेशर असतं, जे सिनेमासाठी नाही आहे. तुम्ही केलेल्या चुका सुधारायला तुम्हाला संधी असते, तुम्ही बदलू शकता. एकदा गेलं की गेलं, तुम्ही काहीच नाही करू शकत. पूर्वी दिसायचं नाही, आता आपल्याला त्या सगळे चॅनल्स OTTवर आलेत, त्यामुळे ते दिसतात पण एपिसोड. म्हणजे ते पूर्वी कसं एपिसोड गेला संपला झालं, आता तसंही होत नाहीये. आणि दुसरी गोष्ट काय असते ना, तिकडे लोक थांबलेले असतात शूटिंगसाठी.
म्हणजे आपण लिहून पाठवलं नाही तर शूटिंग होणार नाही, शूटिंग झालं नाही तर टेलिकास्ट होणार आहे, आणि टेलिकास्ट नाही झालं तर लाखोचं फाईन पडतो प्रोड्युसरला आणि चॅनलला. तर त्याच्यामुळे ना तो फटका दिसत असतो. तर त्यामुळे आपल्याला सिनेमामध्ये कसं आहे, आता तुम्ही माझं रेडी नाही आहे समजा स्क्रिप्ट, आणि मी जर दिग्दर्शकाला सांगितलं किंवा प्रोड्युसरला सांगितलं की सर मला अजून 1 महिना द्या, मी अजून छान लिहून देतो, मला अजून वाटतं याच्यात काहीतरी सुचतंय, हो का, चला 1 महिना अजून आपण पोस्टपोन करूया, तिथे स्कोप आहे, ऍटलिस्ट तिथे करू तरी शकतो. की नाही पसंत पडलं तर बदलायला स्कोप आहे, इथे बदलायला स्कोपच नाहीये, वेळच नाही. तू हिंदी सिरियल्स पण लिहिल्यास, तर हा फरक आहे का टेलिव्हिजन हिंदी रायटिंग आणि टेलिव्हिजन मराठी रायटिंग मध्ये? थोडं आहे. अजूनही मराठी, मी हे खूप अभिमानाने सांगेन की मराठी प्रेक्षक अजूनही खूप चोखंदळ आहे, आणि प्रेक्षक इथल्या प्रेक्षकाला अजूनही भावनिक आणि काय म्हणतात त्याला, नातेसंबंधाच्या गोष्टींमध्ये त्याचा हळुवारपणा किंवा त्यातल्या गमती जमती ह्या सगळं बघायला अजूनही आवडतं. हिंदीमध्ये रादर मी म्हणेन की थोडंसं तिकडचा हे एलिमेंट थोडा फिल्मी झोनमध्ये जास्त आहे, किंवा तिथे जास्त प्रमाणात ड्रामा किंवा हे आहे, काय म्हणतात त्याला, सतत काहीतरी हॅपनिंग होणं. तर अशा पद्धतीचं तिकडचं थोडंसं हे आहे. पण मला भाषेचा कधीच प्रॉब्लेम आला नाही, कारण मी नागपूरचा आहे, तर नागपूर MP च्या बाजूला असल्यामुळे तिथे हिंदीचा पगडा खूप जास्त आहे, आणि माझं स्वतः सेकंड लँग्वेज हे हिंदी होती. मराठी मीडियमचा होतो, पण मला हिंदी पण मी घेतली होती, म्हणजे सब्जेक्ट घेतला होता. त्यामुळे हिंदी मला व्यवस्थित तसं बोलता येतं, लिहिता येतं, आणि हिंदी सिनेमे पण बघितले आहेत खूप सारे, त्यामुळे हिंदीचा मला खरंच काही प्रॉब्लेम नाहीये. पण डेफिनेटली दोन्ही बरं, मला मजाही काय होतं माहितीये का, मला हिंदी लिहिताना पुन्हा मला शिकायला आवडतं. मग आपल्याकडे गुढीपाडवा करतात, मग तिकडे काय करतात, UP मध्ये काय करतात, बिहारमध्ये काय करतात, MP मध्ये काय करतात, राजस्थानमध्ये काय करतात, मग आपल्याकडली दिवाळी अशी असते, मग तिकडे पण सेमच असतं का, तिकडे पण भाऊबीज तशीच असते का, तिकडे पाडवा असतो. ह्या सगळ्या गोष्टी शिकायला मिळतात. मी जेव्हा हिंदी लोकांबरोबर काम करतो त्यांच्याकडनं पण मला वेगवेगळं कल्चर शिकायला मिळतं, महाराष्ट्राच्या बाहेरच्या गोष्टी पण मला शिकायला मिळतात. आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने ना असं राहिलं ना तर खूप आपण ना एक देवाणघेवाण जी आहे संस्कृतीची किंवा कल्चर्सची, या सगळ्या तर त्या गोष्टीमध्ये ना खरंच खूप शिकायला मिळतं आणि मजा पण येते. उद्या तशाच पद्धतीचा काहीतरी एखादा सण असेल जो मराठीमध्ये पण असेल, आणि त्याला आपल्याला माहितच नसेल की अरे हे तर आपल्याकडे पण होतं, तर मजा वाटते. सो हे सगळं बाकी काय आहे ना, बेसिक इमोशन्स या ह्युमन असतात, त्यामुळे त्या सगळीकडे सारख्या आहेत. म्हणजे आपल्याला लागल्यानंतर आपण आई ग म्हणत असू तर ते पण ओ मा म्हणतील ना, पण इमोशन सेमच आहे ना, त्यांच्याकडे काही वेगळंच नाही, ओ दादाजी असं नाही म्हणणार ना ते. सो काय आहे ना, आईचंच नाव येतं सगळ्यात पहिले तोंडावर, तर मग तिकडे पण तेच येतं, सगळे सारखेच आहेत, सगळ्यांच्या भावना सारख्या आहेत, त्यामुळे मला त्याच्यात काही फरक जाणवला नाही. हा म्हणशील काय म्हणतात त्याला, एक्सप्रेशन वेगळी असते, ड्रामा झोन म्हणशील तर थोडा हेवी आहे, तिथे थोडं फास्ट करावं लागतं, थोडा ड्रामा जास्त द्यावा लागतो, त्याचं बजेट पण असतं जे इकडे नसतं, जास्त ड्रामा. हा त्यामुळे तो फरक आहे फक्त. बाकी तू एकूण आतापर्यंत आठवते किती सिरियल्स लिहिल्यास? सिरियल साधारणतः 18-19 लिहिले असतील. आणि किती एपिसोड? 11-12 हजारापर्यंत साधारण. 18 सिरियल्स आणि 11-12 हजार एपिसोड मध्ये तुझी सगळ्यात आवडती 1 किंवा 2 व्यक्तिरेखा ज्या काय असतील तुला मनापासून भावलेल्या, अशा कुठल्या, जितक्या तुला वाटतात तितक्या, काहीच हरकत नाही, एक असणं शक्यच नाही पण तरी. सो माझ्या पहिल्या सिरियल मधली हर्षवर्धन भोसले अँटी हिरो होता, प्रसादनी खूप छान काम केलं होतं त्याच्यामध्ये, प्रसाद ओकनी. सो ती व्यक्तिरेखा मला लिहायला खूप आवडली, आणि पहिलीच सिरियल असल्यामुळे मी फार मनापासून लिहिली आणि ती वेगळी होती. आणि आता म्हणशील तर स्त्री व्यक्तिरेखेमध्ये म्हणशील तर राधिका, माझ्या नवऱ्याची बायको मधली, कारण एक तर ती विदर्भाची दाखवली आहे आणि ती ना खूप मला जवळची वाटली,
बघितलेली वाटली, आपल्याच आई, ताई, मावशी, मामी याच्यामधनं निघालेली वाटली, प्रोग्रेसिव्ह वाटली, आत्ताची पण वाटली आणि कालची पण वाटली आणि उद्याची पण आहे. सो त्याच्यामध्ये ना मला फार तिन्ही गोष्टी त्या व्यक्तिरेखेमध्ये, आणि अनिता दातेने अप्रतिम ती वठवली. म्हणजे थँक्स अनिता. सो तिने खूप छान त्याच्यामध्ये काम केलं. सो मला ती एक व्यक्तिरेखा डेफिनेटली आवडते. तर या 2 व्यक्तिरेखा म्हणजे तुला माझ्या आवडतात. आवडत आहेत. पण आता नवीन जी सिरियल लिहितोयस त्याच्याविषयी काय? नवीन 2 सिरियल्स आता नवीन लिहितोयस. सो नवीन आत्ता जी आली आहे घरोघरी मातीच्या चुली, स्टार प्रवाहावर आली आहे 7:30 वाजता. सो त्या सिरियलमध्ये पण खूप छान छान कलाकार आहेत सगळे. सविताताई आहेत, त्याच्यानंतर प्रमोद काका आहेत, रेश्मा आहे, दीपाजी रंग माझा वेगळामध्ये होती, नंतर बाळूमामाचं जे काम करत होता सुमित, तो पहिल्यांदा स्टार प्रवाहावर आहे. सो तो हिरो आहे. आणि बरेच आहेत, आशुतोष पत्की आहे, सगळे सगळे उत्तम कलाकार आहेत सगळे. आणि पुन्हा एक मला असं वाटतंय की बऱ्याच वर्षाने ना एका छान कुटुंबाची गोष्ट सांगायची संधी मला मिळाली आहे. काही वर्षापूर्वीचा काळ जेव्हा तू स्वतः वहिनी साहेब किंवा त्याच्या आधी भाग्यविधाता वगैरे करत होती, तेव्हा ना तू बघितलं असशील तेव्हा सिरियलला मल्टी ट्रॅक्स असायचे. म्हणजे बहिणीच्या आयुष्यात काय चाललंय तेही कळायचं, भावाच्या आयुष्यात काय चाललंय तेही कळायचं. सगळ्या व्यक्तिरेखा महत्वाच्या असायच्या, सगळ्या. फक्त हिरो हिरोईनला धरून नसायचं. तशी आहे. तर त्यामुळे मला फार मजा येते, कारण ईच अँड एव्हरी व्यक्तिरेखा त्याच्यामधली ना खूप छान आहे. आणि त्याच्यात त्या प्रत्येकाला एक स्टोरी आहे, त्या प्रत्येकाला एक आहे. तर मी ते मांडायचा प्रयत्न करतोय. होप सो प्रेक्षकांना ती आवडेल. त्याच्यात एकत्र कुटुंब पद्धतीला पण आम्ही त्या दिवसांना पण कुठेतरी उजाळा देतोय की आज फार न्यूक्लिअर झालंय सगळं. कारण प्रत्येक जणाला कुठेतरी बाहेर जावं लागतं, पण प्रत्येकाच्या मनात कुठेतरी ते लहानपणीचे दिवस असतात. एकत्र कुटुंब पद्धतीचं महत्व थोडंसं आम्ही त्याच्यामध्ये दाखवतोय. अर्थात महत्वापेक्षा ना त्याची मजा किंवा त्याचे फायदे, तोटे पण असतील पण फायदे पण आहेत, तो दाखवण्याचा एक प्रयत्न आहे. आता रॅपिड फायर आहे, पटापट उत्तर द्यायचे. सेलिब्रिटी क्रश? आलिया भट्ट. फेवरेट कार? BMW. फेवरेट रायटर? काय फिल्म, टेलिव्हिजन सिरीज? सलीम जावेद. एक पार्टी जर ठेवलीस, 3 माणसांना तुला बोलवायचंच आहे, आम्ही असणार होतं, आमचं नाव घेऊ नकोस, जे हयात आहेत किंवा नाही, अशी 3 माणसं कोण असतील? एक असेल अमिताभ बच्चन, एक असेल स्टीव्हन स्पिलबर्ग आणि एक क्रिस्टोफर नोलन. ओके. हा. स्वतःबद्दल कुठली एक गोष्ट तुला बदलायला आवडेल? रिस्क फॅक्टर मी फार घेत नाही, मी रिस्क घेत नाही. सो मला असं वाटतं की तो झोन मी ट्राय करायला हवा. मी थोडंसं रिस्क घेणं वाढवलं पाहिजे असं मला वाटतं. 3 गोष्टी ज्याच्याशिवाय तू जगूच राहू शकत नाही. गोष्टी नॉट ह्युमन बिंग. नॉट ह्युमन बिंग. 3 गोष्टी. मेन तर हे क्षेत्र ज्याच्याशिवाय मी राहू शकत नाही, कारण मला सतत त्याच्यात काम करायला आवडेल, म्हणजे अगदी मरेपर्यंत. त्याच्यानंतर सध्या तरी माझा लॅपटॉप, ज्याच्यामध्ये सगळं आहे, तिजोरी आहे ती माझी, त्याच्यात सगळं असतं. आणि अजून तिसरी गोष्ट काही अशी नाही, सध्या व्यायाम. करेक्ट, व्यायाम करत. आता खरं हा प्रश्न तुझ्या बाबतीत नाही, रायटर झाला नसतास तर काय झाला असता? ऍक्टर झालोच असतो. सगळ्यात जास्त भीती कशाची वाटते? खूप डेंजर आहे, पण मला कधी कधी ना असं वाटतं की मला वेळ लागू शकतं किंवा डोकं, त्याची भीती वाटते, कारण इतका विचार करतो सतत, कारण सतत ते तुला जे म्हटलं ना, तर त्यामुळे कधीतरी मी लॉस्ट होईल आणि मला काही आठवणारच नाही की काय, अशी भीती वाटते कधी कधी. आणि ती मला स्वप्नात पण दिसतं असं कधी कधी, किंवा असं वाटतं अरे बापरे आता मला काही आठवलंच नाही तर, काही सुचलंच नाही तर काय, सुचलंच नाही, खास करून सुचलंच नाही, ही भीती वाटते. सिक्रेट टॅलेंट? सिक्रेट टॅलेंट म्हणजे आम्हाला माहिती नाही.
मी चांगला डान्स नाही, पण तू काय डान्स हा, लोकांना dance माहिती करतो. तू चांगला हा. डान्स करू शकतो. हा डान्स आहे डान्स. कमाल नाचतो हा. आमच्या पार्ट्यांमध्ये सगळ्यात जास्त कोणी दिल खेचक नृत्य करत असेल तर तो हा आहे. आतापर्यंत मिळालेली बेस्ट कॉम्प्लिमेंट. हा मला एक ऍक्टिंगच्या बाबतीत मिळालेली कॉम्प्लिमेंट डेफिनेटली आठवते. जेव्हा मी एक नाटक केलं होतं, एक होता रावण म्हणून, आणि त्याच्यामधला माझा एक रोल होता रघुनाथचा, आणि मला त्याच्यासाठी रौप्य पदक मिळालं होतं. आणि माझ्या बरोबरच माझा अजून एक कलिग ऍक्टर आहे, तर त्याचा रोल जास्त बेटर होता आणि त्याचा टायटल रोल होता आणि रौप्य पदक मला मिळालं होतं. तर आम्ही परीक्षकांकडे गेलो होतो, म्हणजे परीक्षकांनीच बोलवलं आणि विचारलं की काय, तर त्यातनं एक वाक्य होतं, जे वाक्य असं होतं की मला या गावासाठी काहीतरी करायचंय. मला म्हणजे काही फार ग्रेट वाक्य नव्हतं, मला या गावासाठी काहीतरी करायचंय, इथे एक शाळा उभारायची, अमुक आहे तमुक आहे. आणि मी ते वाक्य बोललो होतो, तर त्या परीक्षकांनी मला एक सांगितलं की हे वाक्य मी आजपर्यंत डॉक्टर श्रीराम लागू ते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सगळ्यांच्या तोंडी ऐकलेलं आहे, हे काही ग्रेट वाक्य नाही आहे. पण आता मला तू तिथे जेव्हा ते घेतलंस ना, मला आता असं वाटलं की हा माणूस आता खाली उतरेल आणि इथे शाळा काढेल. इतक्या तू जेन्युअनली म्हटलंस, आणि मला असं वाटलं की त्या एका वाक्यासाठी याला रौप्य पदक द्यावं. सो ही माझ्यासाठी दी बेस्ट कॉम्प्लिमेंट होती, की म्हटलं अरे बापरे, म्हणजे असं वाटलं म्हणे की तू आता करशील. आतापर्यंत किती वेळा जिमचे पैसे भरलेस आणि गेला नाहीस, आता जातोय? नाही, सुरुवातीला 2-3 वेळा नाही गेलो, डेफिनेटली पैसे भरले पण नाही गेलो, पण आता रेग्युलरली जातोय आणि म्हणजे इंटरेस्टने जातोय. सोशल मीडियावर कधी कोणाला स्टॉक केलंय? नाही, पण माहिती मिळवण्यासाठी केलंय. म्हणजे माहिती मिळवण्यासाठी जर कुणाविषयी काहीतरी माहीत झालं, सो डेफिनेटली, किंवा कधी कधी आपल्याला माहित नसतं ना की अरे अरे याच्यासाठी आम्ही याचं कास्टिंग केलंय, कोण आहे, लगेच जाऊन, कारण तो सगळ्यात असतो की ओके ओके अच्छा ही ऍक्टिंग करते का, ओके ओके, किंवा बरेच वेळा आपल्याला नावं माहित नसतात. तसं स्टारस्ट्रक मुवमेंट मला तशी हवी आहे काहीतरी, कारण मला आजपर्यंत कधीच अशी मिळालेली नाहीये. मी इतके वर्ष झाले मुंबईत आहे आणि मी ज्या व्यक्तीसाठी इथे आलो होतो, अमिताभ बच्चन, मी अजून त्यांना बघितलं नाही, मी शाहरुख खानला बघितलं नाही, मी कुठल्याही आता स्टारस्ट्रक मुवमेंट म्हणशील तर मराठीच्या बाबतीमध्ये डेफिनेटली मला अशी एक मुवमेंट हे झाली होती की माझ्यासमोर महेश कोठारे, महेश सर, सचिन सर आणि अशोक सर हे तिघेही आहेत, आणि त्या क्षणी मी तिथे गेलोय आणि मी ऍज अ प्रोड्युसर म्हणून तिथे गेलोय, आणि ते तिघेही जण ज्यांचे मी लहानपणापासून सिनेमे बघत मोठा झालो, ते तिघेही मला ओळखत होते आणि त्या तिघांनीही मला जवळ बोलवलं, मी त्यांच्याबरोबर बोललो आणि तिघांनी माझं कौतुक केलं. सो मला इतकं भारी वाटलं की म्हणजे लिटरली थँक्यू महेश सर, सचिन सर आणि अशोक सर. एम्बॅरेसिंग मुवमेंट लहानपणी झाली होती बाबा. एकदा मला उगाच पिन मारली होती आणि मला गाण्याच्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायला लावला होता, आणि मी ओंकार स्वरूपा इतकं बेसूर आवाजात गायलो होतो की त्याच्यानंतर 2 दिवस शाळेतच गेलो नाही. आणि नको कारण मुलं हसत होते समोर, ओंकार स्वरूप काहीतरी गातोय मी. आणि कसं झालं होतं त्या वर्षी की हा सगळ्या स्पर्धेत भाग घेतो ना, म्हणून माझ्या मित्रांनी गाण्याच्या स्पर्धेत पण नाव टाकलं होतं माझं, आणि झालं होतं सगळं. कधी बायकोशी खोटं बोललायस आणि बोललास काय, ते काय बोललास, आठवतंय कधी? खूप बोललोय, त्याच्यात काय, ठीक आहे, म्हणजे सगळेच जण बोलतात. पण तू काय बोललास, तुला असं आठवतंय की एकदा हे मी खोटं बोललो होतो तिच्याशी? खोटं बोललो होतो, काय खोटं बोललो होतो? खूप बोललास असं म्हणालास ना. अगं पण नंतर ते क्लिअर होतच, त्याला काही हे नसतं. एका पॉइंट नंतर तुम्ही तेवढ्या वेळापुरतं असतं. हे बघ, खोटं बोलणं काय असतं माहितीये का, बेसिकली खोटं कधीच लपून राहत नाही. त्यामुळे ना ते खोटं बोलणं म्हणजे, खरं सांगू का, त्याला एक वेगळा पर्यायी शब्द आहे, वेळ मारून नेणे. त्यावेळेची वेळ मारून नेण्यासाठी आपण त्यावेळी केलेली ती युक्ती असते, त्याच्यानंतर ती आपण तोंडावर पडतो. काही दिवसांनी ते आपोआप कळलेलं असतं. त्या वेळापुरतं आपण वेळ मारून नेलेली असते, बाकी काही नाही. तुला लिहायला काय आवडेल, फिल्म का नाटक? फिल्म. सिरियल का वेब सिरीज? वेब सिरीज. तुझे आवडते रायटर रोहिणी निनावे का शिरीष लाटकर? अरे बापरे, दोघेही आवडतात मला.
असं नाही, एकच चॉईस चाललाय. आधी बरं दिलास हे 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 ऐका रोहिणीताई, तुम्हाला मी कट करून पाठवणार आहे. नाही नाही नाही, असं काही त्या दोघांमध्ये कॉम्पिटिशन नाही करू शकत मी. दोघेही छान लिहितात. रोहिणीताई पण खूप, रोहिणीताईंबरोबर मी अख्खी सिरियल लिहिलेली आहे. आता मी शिरीषजींबरोबर आत्ता लिहितोय आहे. तर त्यामुळे दोघेही ग्रेट आहात. त्यांच्याकडनंच मला शिकायला मिळालंय. सो माझ्यासाठी दोघेही आहात. तुझे आवडते डिरेक्टर चंद्रकांत कुलकर्णी का मंदार देवस्थळे? चंद्रकांत कुलकर्णी. माझ्या नवऱ्याची बायको का अवघाची संसार? माझ्या नवऱ्याची बायको. मुंबई का नागपूर? मुंबई. ऍक्टर की रायटर? ऍक्टर. तुझी बेस्ट फ्रेंड कोण? तुझी बायको समिधा का तुझी लेक दुर्वा? नाही, मला माझी बेस्ट फ्रेंड समिधाच आहे. पण आत्ता काय म्हणतात त्याला, आमचा ग्रुप थोडा वाढलाय. असं वाट, आता 2 बेस्ट फ्रेंड आहे. सो आता माझ्याकडे कॉम्पिटिशन आहे. हा, मग कॉम्पिटिशन कोण? दुर्वा दुर्वा सध्या समोर आहे, ऑब्व्हियसली पुढे आली पुढे आली आहे थोडी. ओके, तू माझ्या या कार्यक्रमात आलास, आमच्या चॅनलवर एवढ्या छान गप्पा मारल्यास, नवीन लेखकांना कसं लिहावं ते सांगितलंस. अगदी लेक्चर असं नाही, पण थोडक्यात त्यांनी काय ठेवलं पाहिजे, काय अप्रोच ठेवला पाहिजे हे सांगितलंस. आणि मुळात वेळ काढलास, कारण मला माहिती तुला फोन कॉल्स असणार आहेत आपला इंटरव्ह्यू झाल्यानंतर. पण या पॉडकास्टमध्ये तू आलास आणि माझ्याशी गप्पा मारल्यास त्याबद्दल आमच्याकडनं छोटंसं गिफ्ट. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.